जय महाराष्ट्र. चला गंगाखेड परभणी करणारे का भिकारड्या संजय जाधवला मातोश्री ठाकरेंनी 30 वर्षापेक्षा अधिक काळ संविधानिक पदावरती बसवलं. त्या संविधानिक पदाचा फायदा घेत त्यांनी करोडोच्या घपलती जमा केल्या, घबाडी जमा केल्या. त्या घबाडी सुरक्षित ठेवण्यासाठी यांना आज गद्दारी केली. माझ्यासह माझ्या घरातल्या 4 मतदारांचा आणि मतदारसंघातल्या करोडो लोकांचा यानं विश्वासघात केला. उद्धव साहेबांचा विश्वासघात केला, मातोश्रीचा विश्वासघात केला. याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा याने विश्वासघात केला. बंड्या, तुला इतकंच वाटत असलं असतं ना तर तू राजीनामा देऊन, जसं तू काही वर्षांपूर्वी नाटक केलं होतंस राजीनाम्याचं, तसं राजीनामा देऊन तुला कुठं जायचं होतं तिथं तू जाऊ शकला असतास. परंतु तू गेला नाहीस का? कारण तो तुला माहिती आहे की लोकांनी तुला शिव्या देऊन, तुझी आई बहीण काढून लोकांनी फक्त उद्धव साहेबांकडे बघून तुला मतदान केलेलं आहे हे तुला माहिती आहे. 30 वर्षापेक्षा अधिक काळ तू संविधानिक पदावरती होतास, पण कुठल्याच गावाला तू साधा रस्ता दिला नाहीस. अरे आता माझे वडील वारल्यावर जेव्हा लोक माझ्या गावी भेट देत होते, प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक लोकांनी तुला शिव्या घातल्या आहेत की साधा ताई तुमच्या गावाला सुद्धा रस्ता दिला नाही. ही फक्त माझ्याच गावाची नाही तर मतदारसंघातल्या प्रत्येक गावातली हीच अवस्था आहे. जेवढा महाराष्ट्रामध्ये फुफुरडा नाही, जेवढी धूळ नाही, तेवढे एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणीच्या रस्त्यावर तेवढी धूळ आहे. पण तू मतदारांसाठी काय केलं असतं? काहीच नाही. लोकांच्या जमिनी नावाने लिहून घे, लोकांचं माय बहीण काढ, लोकांना शिव्या दे, निष्ठावंत ठाकरेंच्या शिवसैनिकांना मारझोड कर, हेच तू केलेलं आहेस. तुझ्यासोबत एक साधा कार्यकर्ता नाही. अरे आता फक्त ठाकरेंकडे बघून लोकांनी बंड्या तुझ्या माईचं ढुंगण इतकं म्हणून मशालीला मतदान केलेलं आहे. याचे सगळे पुरावे आहेत. माझ्यासोबत जे लोक ऐकणारे होते, काँग्रेसचा प्रशांत गायकवाड म्हणून एक पदाधिकारी होता, त्याच्या समोर लोकांनी तुला शिव्या घालू मतदान केलेलं आहे फक्त उद्धव साहेबांकडे बघून. हरामखोरा, तुला लाज वाटली नाही का? तू इतकं जर तुझ्यामध्ये हिंमत असेल ना, तू आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या समोर येऊन दाखव. नाही तुला भर चौकामध्ये लोकांनी तुझं थोबाड पडलं, तुला चपलीने नाही झोडलं ना, तर नाव बदलून ठेव. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.